नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आत्ताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत आणि सुरुवातीला एक मोठी अपडेट आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी दोषारोप पत्रातून हत्येचा उलगडा झालाय. संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातून झाली आहे आणि वाल्मिक कराड हाच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. तर वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन घुलेनं मुख्यमंत्र्यांची देशमुखांची हत्या केली असा उल्लेख या दोषारोप पत्रात करण्यात आलाय. तर विष्णू चाटे दुसरा मुख्य आरोपी असल्याचं दोषारोप पत्रात नमूद केलं आहे आणि मारहाण करताना जयराम चाटेनं साथीदारांना व्हिडिओ कॉल केला होता. तर नांदूर फाटाजवळील तिरंगा हॉटेलवर सर्व साथीदारांची भेट झाली होती. संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा निरोप विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला दिला होता असा उल्लेखही दोषारोप पत्रात करण्यात आलाय. तर खंडणी, अॅट्रॉसिटी, हत्या हे तिन्ही प्रकरण एकत्रित केले आहेत आणि तिन्ही प्रकरणामध्ये एकाच कारणातून घडल्याचा आरोपही दोषारोप पत्रात करण्यात आलाय. कट कुठे रचला याची माहिती आणि पुरावे सीआयडीच्या हाती आलेले आहेत असंही दोषारोप पत्रात उल्लेख आहे. पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केलेला आहे आणि नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलेलं आहे. आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की ही केस त्यांनी फास्ट ट्रॅकवर चालवावी. उज्ज्वल निकम साहेबांची आपण नियुक्ती केलेली आहे आणि मला विश्वास आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरतम शिक्षा या ठिकाणी कोर्ट देईल. अर्थातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणीतरी मोठं त्यांच्या मागे असल्याशिवाय एवढा अंधाधूत कारभार चालेल कसा एखाद्या जिल्ह्यामध्ये. आणि हे दुर्दैव आहे की या कुटुंबाला एवढी मोठी किंमत मोजावी लागली आणि इतके 70-75 दिवस झाले असले तरी अजून एक कृष्ण आंधळे फरारच आहे. मग तो फरार आहे तरी कुठे, सापडत कसा नाही. आणि मग राज्यात नसेल तर परराज्यात आहे का? मग होम मिनिस्ट्रीला कॉन्टॅक्ट केले का या सरकारने, की दिल्लीला कॉन्टॅक्ट केले का, होम सेक्रेटरीना कॉन्टॅक्ट केले? एक 7वा खुनी असा 70-75 दिवस हा फरार असू कसा शकतो? ही माणसं नाही आहेत, हे दानव आहेत आणि आय हॅव नो वर्ड्स. म्हणजे मला काही बोलताच येत नाही की अशा माणसांना काय म्हणावं. आणि अशांना आणि मोठं करत होते धनंजय मुंडे आणि तरी अजून अजित पवारांना त्यांचे पुरावे हवेत आणि फडणवीसांना त्यांचे पुरावे हवेत. काय बोलायचं या लोकांना? दिसतेय उघडपणे ही दहशत दिसते आपल्याला.